जगन्नाथ. हॅलो गाईज. सो आफ्टर अ लॉंग टाइम आपण चाललेलो आहे फिरायला. ही आपली सगळी मंडळी. आपली ट्रेन आलेली लवकरच, पण आपल्याला ती समजून नाही आली कारण ते टाइम टेबल तसा लावलेला नव्हता. आता आपल्याला जायचं आहे स्टेशनला. स्टेशनवरून जरा ट्रेनमध्ये बघायचं आपला डब्बा कुठला येतो. त्यानंतर आपल्या प्रवासाची सुरुवात अजून 1 तासानंतर होणार आहे. आपल्या प्रवासाची सुरुवात आपण श्रीफल फोडून करणार आहोत. सो चला या. जय जगन्नाथ. जय जगन्नाथ. जय जगन्नाथ. बाबा एक एक असते असते. जय जगन्नाथ. जय बाबा. जय जगन्नाथ. जय जगन्नाथ. जय जगन्नाथ. जय जगन्नाथ. जय जगन्नाथ. सो गाईज, मक्क्यासोबत आपली ट्रेन पण चालू झालेली आहे आणि इथं सगळ्यांनी खायची सुरुवात केलेली आहे. तोंडा पडल्या मग त्याची उपवास झाले. हे सगळं उपवास झाले तो. 120 कडक. आम्ही दोघा सोडून. जय जगन्नाथ की जय. शांत झाला माणूस. फायनली आपली ट्रेन सुटलेली आहे आफ्टर अ लॉंग टाइम. काय 20 मिनिटं लेट झाली ट्रेन सुटायला. इथं मक्क संपलं. बाईनी जेवायला घेतलं इथं. मक्क जमलं पक्क. बाकीच्या सीट तिकडे आहेत. काही शाखा खायला घेतल्या शाखा. बघ ना. सो चला आता जास्त नाही बोलत कारण रात्रीची वेळ आहे. आता झोपायला लागेल. 1:45 झालेले आहे. सो चला आता. सो गाईज, आपण जस्ट पोचलेले आहेत नागपूरला. गुड मॉर्निंग गाईज. आपली सकाळ झालेली आहे चहा सोबत. इकडे बघा सगळे चहा घेतला आज. 2 पॅक भरले. पाटील साहेबांनी पण चहा घेतली. बघा लेमन टी वाला आला. जेव्हा लेमन टी पाहिजे होता एवढं स्टेशन गेलं, अर्धा 1 तास झाला लेमन टी वाला पण आला नाही. आता आपण थांबलेलो आहे कुठलं स्टेशन आहे? कटक स्टेशनला थांबलेलो. चला आपण पण चहाचा स्वाद घेऊया. सो गाईज, फायनली आपण पोहोचलेले आहेत आपल्या लोकेशनवर. पण इथून सुद्धा आपल्याला दुसरी ट्रेन पकडून जायचं आहे आपल्या मेन लोकेशनवर. आपली पब्लिक सगळी सुकलेली इथं कारण 1-1.5 दिवस पूर्ण त्याही ट्रेनमध्ये सफर केलेला आहे. सगळ्यांची हालत बघते तुम्ही कशी एकदम मावळलेल्या फुलासारखी झालेली. सो चला आता आपण टाइम वेस्ट नको करायला. फटाफट आता आपल्याला लोकल पकडायची. सो चला. करायचा होता आम्ही कोणाला घेऊन चाललोय सोबत, तर आमचा गाईड आहे तो पलते नुसता पुढं गाईड टेन्शन मध्ये आपला. गाईड काहीतरी डिस्कशन करते. हे बघा सगळ्यांची ओळख करून घेतली. पूर्ण ट्रेन मध्ये ओळख करून घेतली गाईडनी. फक्त ड्रायव्हरला सोडला, बाकी सगळ्यांची ओळख करून घेतली. सो चला आता जास्त वेळ घालवायला नको आपल्याला. जय जगन्नाथपुरी.
बघा आपली पब्लिक किती एक्साइटेड झालेली एकदम पूर्ण. जरा असं सुटसुटीत राहा, सुटसुटीत या आता या. काय बघत बसल्या? पटवड्या खाली बघत वगैरे हो का? हॅलो. चला या लवकर या. काहीच फायनली आपण पोहोचलेले आहेत पुरीला. बघताय सगळ्यांचे चेहरे, कारण इकडचं तापमानच एवढं आहे 30 डिग्री. अनुकूल नाही. लय बेकार ऊन आहे, लय बेकार. सगळ्यांची तोंडावर तिकडे पडले. आता आपल्याला इथून रिक्षा करून जायचंय. रिक्षा स्टँड तुम्हाला दिसत असेल बॅक साईडला आपल्या. याला बोलले तुझा आता कलर राहणार आहे. ऊनच एवढा बेकार आहे. सो आता आपण थांबलो इथं स्टेशनच्या बाहेर. काय बोलायचं आहे? काय नाही, नंतर आता मंदिरात दर्शन घेतल्यावर बोलू काय बोलायचं. पहिले जाऊन आपल्याला हॉटेलला जाऊन फ्रेश व्हायचंय होऊ द्या. ना, थोडा आराम करू, मग संध्याकाळी आपण दर्शनाला जाऊ. सो आपण आता रिक्षा केलेली आहे पुरी स्टेशनवरून मंदिराजवळ जायला. तिथं जाऊन आपल्याला हॉटेल बघायचंय. हॉटेलचा रेट पण तुम्हाला आम्ही सांगतो. हा, कसा काय आहे ते सगळा रेट आम्ही तुम्हाला या ब्लॉगमध्ये सांगू. कुठं कसा काय, हा ते सर्व या ब्लॉगमध्ये मला बघायला भेटेल. ते आमचं एक सध्या बाई पुढं बसले, जसं आपल्या इकडं वाचतो स्टेशनला जायला. बघा, कधी यायचं असेल तर आमचा ब्लॉग बघून या, हा तुम्हाला सर्व माहिती भेटेल. त्यांना चालवलं दुसऱ्या बाजूला. विषय खोल आहे इकडे. नुसत्या रिक्षा आहेत बघा, नुसत्या रिक्षा. या रिक्षा आपल्याला फक्त इकडेच बघायला भेटतील, आपल्या इकडला नाही असल्या रिक्षा. हा बघा पुरी स्टेशन. तो गाईज आता आपण पुरी सिटीमध्ये आणि पहिलाच दर्शन झालंय ते स्वामी नारायण मंदिराचा. फुल ऊन आहे, फुल. गाईज आत्ताच आपण फ्रेश झालेले आहेत सगळी जण. बघा कसली सगळी एकदम फ्रेश वाटायला लागली ना. बघा ना कसला व्ह्यू आहे. हा व्ह्यू तर काहीच नाही, तुम्हाला ऍक्च्युअल व्ह्यू मी दाखवलाच नाही, तो आता दाखवतो. बघा कसला भारी व्ह्यू आहे. हा बघा व्ह्यू कसा वाटला. इकडं तयारी झालेली मंदिरात जायची. मंदिर आपल्याला आता करून जायला रेडी झालेत. आता आपण चाललेले जेवायला. बघूया आता इथं चांगला हॉटेल एकदम मस्त वाला. जेवण झाल्यानंतर आता पुरी जगन्नाथपुरी दर्शनाला जाणार आहोत आम्ही. हा, बघूया आता जाऊन. सो आत्ताच आपलं जेवण झालेलं आहे. इकडं बघा सगळे कसे एकदम. आता मंदिरात जायचे म्हणून सगळ्याही वेळ झाला. ही बघा घाई झाली इकडे. आता निघायचं आपल्याला 3ला इथून. पहिले आपण आपल्या रूमवर जाऊ, कपडे चेंज करू, मग आपण निघूया जगन्नाथ देवाच्या दर्शनाला. कधी पण याल ना ओडिसाला जगन्नाथाच्या दर्शनाला, या हॉटेलला नक्की विजिट करा. कारण या हॉटेलला अनलिमिटेड थाली आहे 130 रुपयाला. आणि त्याच्या समोर आहे हनुमान मंदिर. सांगायचं विसरलो, आपल्याला फीडबॅक घ्यायचे आपल्या मित्रांकडून का जेवण कसा होता. मला एक सांगा, आता ज्या हॉटेलला तुम्ही जेवलं कसा होता जेवायला? आपल्यासारखं महाराष्ट्रीयन जेवण सारखं. चला यांच्याकडून फीडबॅक भेटला. आता बाकीचं सगळं पुढे. एक नंबर होता, यांनी 12 चपात्या खाल्ल्या. या माणसाने 12 चपात्या खाल्ल्या. 12 म्हणजे अनलिमिटेड. अनलिमिटेड बोलला तर 12 काय 20 पण खाईल तो माणूस. हे बघा आपली रूम इकडे 4थ्या फ्लोअरवर आहे. तयारी झालेली आहे आणि आपण निघालेलो आहेत. सगळ्यांना घाई सुटले, घाई. इकडे बघा आमदार साहेब आले. ऍक्च्युली आजच कपडे घालायला पाहिजे ना हलकं फुलकं मंदिरात जायला.
पुढचा आता पुढं बघा, हे बघा नुसतं धावतान बस धावतान. गँग यो फुल एकदम जोरात चालले. या बघा इकडं विषयच वेगळा आहे या माणसाचा. आता शर्ट घालायला चाललंय मला. एवढा वेळ होता खाली तेव्हा लक्षात राहिला नाही का शर्ट घालावा. हे बघा कसलं सुसाट चालले. तो आता आपण रिक्षामध्ये बसलेले आहेत आणि चाललोय मंदिराच्या दिशेने. आता आम्हाला पूर्णिमेमध्ये रिक्षावाले दादा भेटले, ते आम्हाला मंदिरापर्यंत सोडणार आहेत. हा इकडं मागची पब्लिक बघा कशी बसले. बाई फोन मध्ये बिझी. इकडच्या रिक्षाची वेगळीच मजा आहे. मोतीशाही अंदर. हो चला आता जाऊया. हे सायकल समोर पण बघा गाडीवाले सो रिक्षावाल्याने आपल्याला अर्ध्या रस्त्यालाच सोडला. सांगितलं का पुढं रिक्षा जात नाही. ॲक्च्युली नेल्याच नाही पाहिजे तर रिक्षा, कारण रस्ता पण वन वे. बघा तुम्ही रस्ता बघा. तरी रिक्षा नेल्यात लोकाई. सामानाच्या रिक्षा आहेत का पॅसेंजरचे आहेत. बघा सगळे कसे एकदम. आमदार साहेब कुठे आहेत आपले. आमदार आमदार साहेब पुढे चालले. झालं पाहिजे. तो चला आता कंटिन्यू. आता ज्या गोष्टीचा तुम्ही एवढा वेळ वाट बघत होता एवढ्या टाइम, तो हा मंदिर आहे आपल्या जगन्नाथाचा. आणि ती रथयात्रा निघते ती याच रस्त्याने निघते. तर चला आता जास्त वेळ नको घ्यायला, पाटापाट आपण दर्शन घेऊ. सो गाईज संध्याकाळचे वाजलेले 5 आणि इथं आता झेंडा चेंज करायचा टाइम झालेला आहे. बघू शकताय कसे चढतायत वरती. हो आता दुसरा माणूस सुद्धा चढलेला आहे. नहीं ये खोलेंगे. हनुमान जी को आरती करेंगे ऊपर का जाना. लो 3 आदमी भूख लगाए थे ना. हैं
तीन आदमी लगा थे ना हाँ तो तीन अंदर ही है काहीच हे व्हिडिओ इथंच एंड नाही होते, कारण या व्हिडिओचे अजून 2 पार्ट आहेत, ते तुम्हाला लवकरच बघायला भेटणार आहेत. सो त्यासाठी चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये. तर बाय बाय.